आज आपण कवितेवरचा जो रसग्रहणासाठीचा जो प्रश्न विचारला जातो तो प्रश्न कसा लिहायचा किंवा तो प्रश्न लिहित असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो, त्या मुद्द्यांचा विचार करत असताना त्या मुद्द्यांची मांडणी आपल्याला उत्तर लिहित असताना कशी करायची त्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत. रसग्रहण हा कवितेवरती विचारला जाणारा प्रश्न आहे. कवितेतल्या कोणत्याही दोन ओळी, कमीत कमी दोन ओळी आपल्याला रसग्रहणासाठी विचारल्या जातील. मग हे रसग्रहण करत असताना एकूण 4 गुणांसाठी रसग्रहण आहे. पैकी आशय सौंदर्य जो आहे तो 1 गुणांसाठीचा प्रश्न आहे, काव्य सौंदर्य 2 गुणांसाठीचा प्रश्न आहे आणि भाषिक वैशिष्ट्ये 1 गुणांसाठीचा प्रश्न. अर्थात हे तीनही मुद्दे त्या रसग्रहणामध्ये येतात. प्रश्न असा विचारला जातो की खाली दिलेल्या ओळींचा रसग्रहण करा किंवा खाली दिलेल्या काव्य पंक्तीचे रसग्रहण करा. रसग्रहण करा असा जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जाईल तेव्हा डोळे झाकून 3 मुद्द्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. 1 आशय सौंदर्य, 2 काव्य सौंदर्य आणि 3 भाषिक वैशिष्ट्ये. बरोबर. आशय सौंदर्य लिहित असताना त्या कवितेतल्या कोणत्याही ओळी विचारल्या तरी दिलेलं आशय सौंदर्य हे सारखंच असेल. एकदाच आशय सौंदर्य आपल्याला तयार करून ठेवायचं आहे, एकदाच भाषिक वैशिष्ट्य तयार करून ठेवायचे. फक्त काव्य सौंदर्य बदलेल. का काव्य सौंदर्य बदलेल? तर काव्य सौंदर्य म्हणजे ज्या ओळी आपल्याला दिलेल्या असतात त्या ओळींचा अर्थ लिहायचा. आशय सौंदर्य याचा अर्थ ती कविता कुणी लिहिली, त्या कवितेमध्ये नक्की काय सार सांगितलाय आणि ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतलंय हा त्याचा झाला आशय. काव्य सौंदर्यामध्ये ज्या ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी विचारल्या असतील त्या ओळींचा सरळ अर्थ, तुम्हाला समजलेला अर्थ, तुम्हाला सांगितलेला अर्थ किंवा त्या कवितेमध्ये तिथं जो योजलेला अर्थ असेल तो अर्थ आपल्याला तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटी भाषिक वैशिष्ट्ये. भाषिक वैशिष्ट्ये सुद्धा एकदाच आपण तयार करणार त्या एका कवितेसाठी की त्या कवितेवरती विचारला जाणाऱ्या रसग्रहणाच्या कोणत्याही प्रश्नासाठी भाषिक वैशिष्ट्याचं उत्तर तेच असेल. आता आशय सौंदर्यामध्ये मी बघा जसं म्हटलं की त्या कवितेचे लेखक कोण, मुद्दे कुठले कुठले विचारात घ्यायचे आहेत बघा. त्या कवितेचे लेखक कोण, त्या कवितेमध्ये नक्की काय सांगितलंय आणि ती कविता कोणत्या पुस्तकातून किंवा कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, याला आशय सौंदर्य म्हणतात. भाषिक वैशिष्ट्यांमध्ये त्या कवितेमध्ये अलंकाराचा वापर केला आहे का, त्या कवितेमध्ये वाक्प्रचारांचा वापर आहे का, त्या कवितेतली भाषा ग्रामीण भाषा आहे का, प्रमाणित केलेली भाषा आहे का, बोलीभाषेतले काही शब्दप्रयोग आपल्यापर्यंत येत आहेत का, हे आपण भाषिक वैशिष्ट्यांमध्ये लिहिणार आहोत. एखादी कविता अभ्यासल्यानंतर नक्की मला त्यातून भाषिक वैशिष्ट्ये काय काय अभ्यासायला मिळाली, तर काही वेळा काही कवितांमध्ये अलंकाराचा वापर केलेला दिसतो. कोणत्या अलंकाराचा वापर केला हे लिहू नका, तुम्ही अलंकाराचा वापर केला हे लिहू शकता. आता काही ओळींची तुम्ही आता वनवासी कविता पान नंबर 71 वरती आहे, सगळ्यांच्या जवळ पुस्तक आहे, तुम्ही उघडून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं. पान नंबर 71 वरची जी कविता आहे त्या कवितेच्या पहिल्या 2 ओळी वाचल्या तरी तुमच्या लक्षात येईल किंवा 4ही ओळी जरी वाचल्या तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. आम्ही डोंगर राजाची पोरं कळसो आईची, त्या ओळींचा शेवट करत असताना वापरलेलं जे अक्षर आहे, पहिल्या ओळीमध्ये वापरलेलं जे अक्षर आहे सेम अक्षर दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न केला. शब्द मी म्हणत नाही, शेवटचं अक्षर, आणि त्याला एक नाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अलंकाराचा विचार करता यमक अलंकाराकडे जाणारी ही काव्यरचना आहे. म्हणजे बहुतांशी लेखक किंवा बहुतांशी कवी मंडळी यमक अलंकारामध्ये आपली कविता मांडण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून त्या कवितेला एक गेयता निर्माण व्हावी, त्याला एक लयबद्धता निर्माण व्हावी. वाचत असताना सुद्धा कविता वाचनाची एक विशिष्टाची रचना तयार व्हावी याकरिता म्हणून जी शब्दरचना तयार केली जाते किंवा वापरली जाते, इथं यमक अलंकाराचा बहुतांशी वापर
त्या कवीकडून किंवा त्या लेखकाकडून होताना आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे भाषिक वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही हे पहिल्यांदा लिहू शकता की या कवितेमध्ये या कवितेची रचना यमक अलंकारामध्ये केलेली दिसते असं लिहा, किंवा यमक अलंकाराचा उल्लेख तुम्हाला करायचा नसेल तर कवीने ही कविता लिहित असताना अलंकाराचा वापर केलेला दिसतो, एवढं तरी आपण लिहू शकतोय. म्हणजे जेणेकरून समजा परीक्षेत तुम्हाला अलंकाराचं नावच नाही आठवलं की कोणत्या अलंकारामध्ये ही रचना जाते हे नाही आठवलं तुम्हाला, तर आपण तिथे लिहू शकतो की अलंकाराचा वापर केला आहे. कविता मुक्त छंदातली आहे, म्हणजे कविता निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. कवितेमध्ये ग्रामीण बोलीभाषेचा वापर केलेला दिसतो. वनवासी कविता तुम्ही जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल, वनवासी कवितेमध्ये वापरलेली भाषा ही प्रमाणित भाषा नव्हे. पहिल्या दुसऱ्या ओळीमध्येच बघा, पोरं प्रमाणित भाषेमध्ये पोरं लिहित असताना वेगळ्या पद्धतीने लिहिला जातो, पण इथं बोलीभाषा आहे, ही प्रादेशिक भाषा आहे. ज्या वनवासी लोकांचं चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी केलंय त्या लोकांची भाषा काय आहे त्या भाषेचा वापर त्यांनी या कवितेमध्ये केलेला आपल्याला दिसतो. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्यापर्यंत पोहोचलं. या कवितेतून आम्ही तिथली भाषा शिकून घेतली, या कवितेतून आम्ही तिथल्या लोकांची जीवनशैली काय आहे ते आमच्या लक्षात आलं. या कवितेच्या माध्यमातून या कवितेमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. काही ग्रामीण नव्या शब्दांचा उल्लेख तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. म्हणजे काही तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसलेले शब्दसुद्धा तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून कळणार आहेत. त्यामुळे भाषिक वैशिष्ट्यांचा विचार करता आपण अलंकाराचा वापर, वाक्प्रचारांचा वापर, भाषा प्रमाणित आहे का भाषा बोलीभाषा आहे की भाषा प्रादेशिक भाषा आहे, या सगळ्या गोष्टींची मांडणी आपण त्या उत्तरामध्ये करणार आहोत. त्याचबरोबर ती कविता मुक्त छंदातली आहे का, ती निसर्ग कविता आहे का, याचंही वर्णन आपण या भाषिक वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपण लिहू शकतो. ठीक आहे. एकदा हे भाषिक वैशिष्ट्य तुम्ही तयार केलं की या कवितेवरच्या कोणत्याही ओळी विचारल्या तर भाषिक वैशिष्ट्य तुमचं ठरलंय तेच लिहायचं, आशय सौंदर्य तुमचं ठरलंय तेच लिहायचं. आता मी वनवासी या कवितेचं आशय सौंदर्य मी वहीत तुम्हाला लिहून देतो, म्हणजे मग त्या कवितेवरती कोणत्याही स्वरूपाच्या ओळी तुम्हाला कुठल्याही ओळी विचारल्या तर आशय सौंदर्य रसग्रहणासाठी लिहित असताना तेच तुम्ही लिहिणार आहात. त्यामुळे ते तुम्ही लिहून घ्या. आता वनवासी ही कविता तुकाराम धांडे यांनी लिहिली असून या कवितेत त्यांनी वनवासी स्वल्पविराम त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन स्वल्पविराम निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता वळीव एकेऱ्या उत्तरी चिन्हामध्ये लिहा. वळीव या कविता संग्रहातून घेतली आहे. आता सगळ्यांना आशय सौंदर्य लक्षात आलं. आता या कवितेवरती रसग्रहणासाठी कोणत्याही ओळी विचारल्या
तर पहिल्या आशय सौंदर्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. आता मी जे दिलंय तेच आशय सौंदर्याचं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये मांडणार आहात. झालं. आता दुसरा मुद्दा त्याच्यातला आहे काव्य सौंदर्याचा. काव्य सौंदर्यासाठी ज्या 2 ओळी तुम्हाला विचारल्या जातील त्याच ओळींचा अर्थ, तेवढाच अर्थ काव्य सौंदर्यामध्ये लिहायचा. म्हणजे त्या 2 ओळींचा काय संदर्भात अर्थ असेल किंवा तुम्हाला त्या कवितेमधला अर्थ काय आहे तो आम्ही सांगणार आहोत, तो तुम्ही तिथे लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे आशय सौंदर्य समजलं, काव्य सौंदर्य समजलं. भाषिक वैशिष्ट्य मी मागायचं जसं सांगितलं तसं भाषिक वैशिष्ट्यांमध्ये तुम्ही काय काय लिहिणार, कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करणार, अलंकाराचा वापर तिथे लिहून घ्या. भाषिक वैशिष्ट्यांमध्ये अलंकाराचा वापर, नवनवीन शब्दप्रयोग, नवनवीन शब्दप्रयोग, वाक्प्रचार, वाक्प्रचार, ग्रामीण भाषा, ग्रामीण भाषा, स्वल्पविराम, प्रमाणित भाषा, प्रमाणित भाषा, या प्रकारचे वर्णन, या प्रकारचे वर्णन कवितेमध्ये आल्यामुळे, कवितेमध्ये आल्यामुळे कविता वाचाविषयी वाटते, वाचाविषयी वाटते, गुणगुणाविषयी वाटते, गुणगुणाविषयी वाटते. म्हणजे एखादी कविता आपण केव्हा गाऊ शकतो, तर त्या कवितेला तसा नाद असायला हवा, तशी लय असायला हवी, तशी यमक रचनेमध्ये मध्ये त्याची जर रचना असेल तर आपल्याला ती गायला सुद्धा आवडते. म्हणजे यापूर्वीच्या वर्गामध्ये तुम्ही कवितांना चाली सुद्धा लावल्या होत्या. कविता चाल आपण केव्हा लावू शकतो, तशा प्रकारची रचना असेल तर आपण त्यांना चाली लावू शकतो. आणि चाली लावल्यानंतर ती कविता आपल्याला गुणगुणाविषयी वाटते. वेगवेगळे शब्दप्रयोग त्यात आल्या कारणास्तव ते आपल्याला समजून घ्याविषयी वाटतात. बोलीभाषा, प्रमाणित भाषा, ग्रामीण भाषा यातले नवनवे शब्दप्रयोग आपल्यापर्यंत या कवितेच्या माध्यमातून येऊन पोचल्या कारणास्तव आपल्याला या सगळ्या गोष्टी समजताना पाहावयास मिळतात. लिहित असताना या 3 मुद्द्यांचा जेव्हा आपण विचार करतोय, बऱ्याचदा तुमच्याकडून चुका काय होतात तर आपण या पद्धतीने त्याची मांडणी करत नाही. पहिला मुद्दा लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करा, पॅरेग्राफ करून लिखाणाला सुरुवात करा. पुढे दुसरा मुद्दा जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा दुसरा मुद्दा घ्या, त्याला अंडरलाईन करा, पॅरेग्राफ करा, लिखाणाला सुरुवात करा. मी लिहित असताना त्याची मांडणी कशी सिस्टमॅटिक पद्धतीने केली पाहिजे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्य झाल्यानंतर त्या ओळीला काय लिहायचं नाही, त्याच्या खालच्या ओळीला पॅरेग्राफ करून लिखाणाला सुरुवात करा. ती ओळ संपल्यानंतर पुन्हा इकडे मागे या. काही जणांना सवय असते इथून इकडंच लिहायचं, तसं नाही लिहिणार आहोत आपण. इकडे पाठी येणार आहोत. 3-4 ओळीमध्ये, समजा 2 ओळीमध्ये आशय सौंदर्य संपलं, त्याच्या खालच्या ओळीला काव्य सौंदर्य घ्या. काव्य सौंदर्याला अंडरलाईन करा. त्याचा त्या 2 ओळींचा जो अर्थ आहे तो अर्थ तुम्ही 2 ओळीमध्ये 3 ओळीमध्ये लिहा. आणि शेवटचा मुद्दा भाषिक वैशिष्ट्यांचा घ्या. भाषिक वैशिष्ट्ये सुद्धा अंडरलाईन करा, पॅरेग्राफ करा. पुन्हा 2-3 ओळीमध्ये भाषिक वैशिष्ट्य लिहा. उत्तर संपल्यानंतर त्याला खाली जसे आपण जाहिरातीला शेवटची रेषा मारल्या होत्या तशा त्या रेषा तुम्ही मारणार आहात. ठीक आहे. म्हणजे रसग्रहणाचं उत्तर या पद्धतीने तुमच्याकडून मांडून झाल्यानंतर, लिहिल्यानंतर आपल्याला शेवटी त्याच्या त्या 2 रेषा आहेत, त्या 2 रेषा आपल्याला मांडायच्या असतील. ठीक आहे. म्हणजे रसग्रहण करत असताना आशय सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये हे प्रत्येक कवितेसाठी एकदाच तयार करायचं. काव्य सौंदर्य फक्त वेगळं असेल. बरोबर.
आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये एकदा तयार करा, त्यावरती विचारलेल्या कोणत्याही ओळी असतील तरी आशय सौंदर्य तेच असेल, भाषिक वैशिष्ट्ये तेच असेल, फक्त काव्य सौंदर्य बदलत जाईल. असं सगळ्या कविता आपल्या द्वितीय सत्रामध्ये ज्या आहेत त्या सगळ्या कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये तयार करून ठेवायची, म्हणजे मग त्यावरती आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहिता येईल.